आपला अपमान होतो ना, त्यावेळेस आपल्याला खूप वाईट वाटत असतं आणि जे आपल्याला वाईट वाटत असतं ना, तेच जो आपला अपमान करतो त्या व्यक्तीला पाहायचं असतं. म्हणून तो आपल्याला कोणत्याही विषयावरती, कशावरतीही ज्यावेळेस त्याला मूड येईल, ज्यावेळेस त्याच्या मनात येईल, त्यावेळेस तो टोंट मारल्याशिवाय राहत नाही. पण त्यावेळेस आपण आपलं साईडचं एन्व्हायर्नमेंटचा विचार करून थोडं स्थिर राहून नंतर त्याला उत्तर दिलं पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे? खरं तर कोणालाही जरी आपण तर स्वतः दुसऱ्याला असं वाईट वाटेल असं कधी बोलत नाही. पण काही काही व्यक्तीचा तो फोबिया असतो. का तर कोण समोरच्या व्यक्तीची चेष्टा जास्त करतो? ज्या व्यक्तीला स्वतःचा अपमान व्हायची भीती वाटते ना, अशाच व्यक्ती स्वतःचा अपमान कधी होऊ नये ह्याच्या एका विचारामुळे समोरच्या व्यक्तीचा अपमान करत राहतात. त्याच्यामुळे आपण हे आवर्जून लक्षात ठेवायचं आहे, की जरी समोरच्याने आपल्याला कधी दुखवलं मन, कधी आपल्याला एखाद्या शब्दाचं टोंट केलं, तर लगेच उत्तर नाही द्यायचं. कारण जर लगेच उत्तर दिलं, तर त्याला तेच पाहायचं असतं, की आपण कशाप्रकारे रिॲक्ट करतो. तर आपण काय केलं पाहिजे? काही 2-3 पॉइंट आहेत, त्याच्याकडे जर आवर्जून लक्ष दिलं, तर नक्कीच समोरच्या व्यक्तीने कितीही चिडवायचा प्रयत्न केला, तर नक्कीच आपण स्वतःला शांत ठेवू शकतो. सगळ्यात अगोदर जर जर समोरचा व्यक्ती आपल्याला चिडला, तर काय केलं पाहिजे? थोडं शांत राहायचं. हे शांत राहणं नाही जमत, कारण ज्यावेळेस आपल्या परिस्थिती येईल त्यावेळेस कळेल असं आपण म्हणतो ना, तो प्रकार आहे. पण शांत का राहायचंय? जर समोरच्या व्यक्तीने आपल्याला टोंट केलं आणि आपण तर लगेच उत्तर दिलं, तर हे लगेच उत्तर दिल्याच्या नंतर आपण कसं प्रकारे चिडतो, त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला आनंद असतो. आणि जर आपण स्वतःला न चिडता स्थिर ठेवलं, तर समोरच्या व्यक्तीला वाईट वाटतं. त्याला असं वाटतं, की अरे मी किती अपमान केला, हा चिडत का नाहीये? तर ही गोष्ट खरी आहे, की आपण स्वतःला थोडं शांत ठेवायचं आहे, त्या गोष्टीचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि नंतर आपण त्याला उत्तर द्यायला तयार. आपला जर अपमान करायचा प्रयत्न केलाच, तर त्यावेळेस आपण काय करायचं? थोडंसं डायलॉग मारायचा, थोडंसं विनोद बुद्धी वापरायची. म्हणजेच काय, जर आपण एखाद्या पार्टीमध्ये गेलोत आणि तिथे आपण जो काही ड्रेस घातला किंवा आपण जो मेकअप केला असेल आणि आपल्या जवळचेच जे असतात रिलेटिव्हज आणि त्यातल्या एक जणीने आपला अपमान करायचा प्रयत्न केला, की "तू कसा मेकअप केलाय? तू साडी कशी घातली? अजिबात व्यवस्थित नाहीये. कशी दिसतीये तू?" जर असं बोललं, तर त्यावेळेस कुठेतरी वाईट वाटत असतं. तरीसुद्धा आपण असं डायलॉगमध्ये बोलून जायचं, की "अरे, मी येईल ना तुमच्याकडे शिकायला." असं बोलून जायचंय. त्याच्यातून आपण स्वतःला एक गोष्ट शिकून घ्यायची, की आपण पुढच्या वेळेस नक्कीच प्रॉपर करण्याचा प्रयत्न करू. हे त्यातून शिकून घ्यायचंय आणि मग नंतर त्या जागेवरून बाजूला व्हायचंय. जरी आपल्याला राग आलाय, पुढच्या व्यक्तीने आपला अपमान केलाय, लगेच प्रत्युत्तर नाही द्यायचं. त्या जागेपासून बाजूला व्हायचं आणि दुसऱ्या गोष्टींचा, आनंदाच्या क्षणाचा आपण विचार करायचा. तरच आपण त्यावेळेस रिॲक्ट करणार नाही आणि आपला मूड डाऊन नाही करणार. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. नंतरचा पॉइंट खूप छान आहे. खरं तर आपण राग आल्यावर व्यक्त व्हायचंय आणि नंतर त्याला ते सांगायचा पण प्रयत्न करायचा. लगेच नाही. आपल्याला राग आला, तर त्याचं काय ते आपण ऐकून घ्यायचं आणि नंतर आपण त्याला सांगायचं, की "बाबा तू मला बोलला, त्यावेळेस खरंच माझं मन दुखलं." हे त्याला सांगायचा पण प्रयत्न करायचा. किंवा तो आपल्याला काहीतरी रागायचा बोलतोय आणि आपण जर रागाने त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करत असेल ना, तर त्यावेळेस त्याला असं वाटेल, की मी ह्याला मुद्दाम रागवलं, ह्याला असंच रागवायचं होतं, असं त्याला वाटेल. पण ती सिच्युएशन थोडी थंड झाल्यावर आपण नंतर त्याला सांगायचा प्रयत्न करू ना, त्यावेळेस त्याला वाटेल, की अरे खरंच आपण बोलायला नव्हतं पाहिजे. आपण खरंच ह्याचा अपमान नव्हता करायला पाहिजे. असं समोरचा व्यक्ती आपल्याबद्दल विचार करू शकतो. त्याच्यामुळे काय केलं पाहिजे? आपण सांगायचा प्रयत्न करायचा, आपलं मन मोकळं करायचं, व्यक्त व्हायचं. पण ती गोष्ट झाल्याच्या नंतर थोड्या वेळाने सांगायचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला किती वाईट वाटलं हे आपण व्यवस्थित सांगू शकतो आणि समोरच्या व्यक्तीला आपल्याबद्दल जाणू शकतं, की खरंच मी समोरच्या व्यक्तीचं मन दुखवायला नव्हतं पाहिजे, असं पण होऊ शकतं. नंतरचा पॉइंट खूप छान आहे. जर एखाद्याने आपलं मन दुखवायचा प्रयत्न केला, तर त्यावेळेस आहे ना आपल्याला कसं आनंदी ठेवता येईल, ह्या एका पॉइंटचा आपण विचार करायचा. म्हणजेच काय, जर एखाद्या सिच्युएशनमध्ये आपल्याला एखाद्याने रागाने बोललंय, तर आपण ती जागा सोडायची. आपण प्रत्युत्तर द्यायचंच नाही. ती जागा सोडायची, दुसऱ्या साईडला जायचंय. त्या साईडनी म्हणजे आपल्याला जे आवडतं ते करण्याच्या प्रयत्नामध्ये राहायचं. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट आवडत असेल खायला, ते जाऊन एन्जॉय करून यायचं. आपल्याला काय घ्यायचंय, शॉपिंग करायची, ते करायचं. आपल्याला एखाद्याने अपमान केला, ही जी मानसिकता आपली झाली, मूड डाऊन झालेला आहे, चिडचिड झालाय, हे डिलीट करण्यासाठी आपल्याला जे आवडतं, एखाद्या व्यक्तीला भेटायला आवडत असेल, तिथे जाऊन आपण मनमोकळेपणाने गप्पा मारू शकतो. हे आपण बाकीची ॲक्टिव्हिटी करत राहू. पण त्याच गोष्ट सारखं-सारखं मनात आणून आपला तो दिवस आपण का निगेटिव्हमध्ये घालायचा, का दुःखी घालवायचा, असं आपण स्वतःला विचारायचं आहे. आणि जेवढं होईल तेवढं, जेवढं करता येईल स्वतःला आनंदी, तेवढं करायचा प्रयत्न करू. म्हणजे जेवढं आपण फिलिंग आनंदाचा विचार करू, आपल्या फिलिंग जर आपण हॅपी ठेवल्या, तर नक्कीच आपल्याला आनंदाचे क्षण आठवतील. पण जर एखाद्याने आपल्याला टोंट केलं, तेच जर आपण सारखं-सारखं आठवत राहिलो, तर काहीच उपयोग होणार नाही. समोरच्याचा तर विजय होऊन जाईल, कारण त्याचा पर्पजच हे असतं आपल्याला दुःखी करायचं. पण जर आपण त्या क्षणाला जर आपल्या आनंदाचा विचार केला, आपल्या स्वतःचा विचार केला, आपल्या स्वतःच्या पर्सनॅलिटीचा विचार केला, तर नक्कीच आपण स्वतःवर खुश होऊ शकतो आणि ते जे निगेटिव्ह समोरचा व्यक्ती बोललाय, तो आपण थोडा वेळ डिलीट करू शकतो. तर इथून पुढे काय करायचं, जरी समोरच्या व्यक्तीने आपला अपमान करायचा प्रयत्न केला, तरी न चिडता, न रागवता थोडं शांत राहायचं आणि स्वतःला कसं आनंदी ठेवता येईल, या प्लस पॉईंटवर लक्ष द्यायचं. खरं तर सगळ्यात महत्त्वाचा एक पॉईंट आहे, की जरी समोरचा व्यक्ती आपल्याला रागवत असेल, चिडत असेल, त्यातून आपण काहीतरी गोष्टी शिकून घ्यायच्या, प्रत्युत्तर न देता.
आणि त्या आपल्याला फ्युचरसाठी खूप उपयोगी येऊ शकतात. हा सुद्धा आपण प्लस पॉईंट घेत राहायचा आहे आणि ज्यावेळेस तो व्यक्ती शांत होईल किंवा आपण थोडं शांत झाल्याच्या नंतर मग त्याला आपण व्यक्त व्हायचं आहे. हा सुद्धा आपण पॉईंट शिकून घ्यायचा. तर अशा प्रकारे समोरच्या व्यक्तीने जरी आपल्याला चिडायचा प्रयत्न केला तरी लगेच आपण चिडायचं नाही. कारण त्याने काय होईल, आपण आनंदी होणार नाही, आपला मूड डाऊन होईल. तर आपल्या स्वतःला कसं आनंदी ठेवता येईल हे शिकत राहायचं. तर वेळात वेळ तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद. असेच माझे छानपैकी व्हिडिओ पाहत राहा आणि खूप छान आनंदी